करस काय जा कोणच उकलत नाही जल्दी. बराबर रिंगा जाय ना. हॅलो. हा कधी चालले जास तू इथली? ओ माय आई रात्री ना खूप उशीर घेता आमले. हा माझे ना त्याचा डबा सुद्धा करायला आणि म्हणा त्या म्हणे मी काही नाही बाहेर खायली सू तुम्ही झोपा म्हणे. मग रात्री म्हणजे ना 1:30-2 वाजे घेतात. मग सकाळी उठायनच नाही डायरेक्ट. माय मी काय करू ना अंडोर बिंड बना घ्या मग. हा नाही ना तरी कॅन्टीन नाही कंपनीनी. पण मी मुद्दाम त्याचे बाहेर ना खाऊ देत नाही कारण तब्येत वाढ राहिली ना मग म्हणीसन. पण मग आज कसं होतं त्यामुळे मी खायलेस तुम्ही झोपा. पण मी जर उठतो ना मग ओजो बी उठी जास मग म्हणीसन. मग तो बी अजून रिंगी रिंगी करस म्हणूसता. काय नाही तू ना अण्णा म्हणाय ना डोकंच लागी घ्या आज. हा ना तुम्ही येवान म्हण राहतात ना काहीच ठिकाणच नाही तुम्हाला. मग त्या बी बोल राहतात मला आणि गणपतीच ना कार्यक्रम म्हणजे त्या उन्हात का मग खाले बी खूप कार्यक्रम चालला ना बिजी 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 म्हणून तुम्ही फोन बी नाही लावाय राहता. आणि आवाज येत नाही मग इथला आवाज राहतो. पुरेच ना कार्यक्रम ते खूप चालस मग रात्री सगळं कसं आमनं म्हणजे पूर्ण बिल्डिंग आहेत ना या तर मग सगळं असे नाश्ता राहत रात्री अजून 12-1 वाजता बी सगळा गरबा वगैरे नाची कुदी संतकेल राहतस. मग सगळं असे नाश्ता वगैरे थंड बिंड असं तसं मग 1-1:30-2 वाजायलाच गरम आहे तसं सगळं जण असं विराणं. आणि बाहेर ना दुसरा गणपती बी तर काय शिवाजीनगर ना गणपती तर खालगऊ शनिवारवाडा आणि मग त्यानंतर आपला श्रीमंत दगडूशेठ हलवाई ना गणपती सगळा गणपती म्हणजे दूर दूर ना सगळा दखीवून होत ना असं आहे ना. आणि टू व्हीलर ना ते टायर नाही होतेस ना फ्रेंडनी गाडी आहे त्याच्यावरच चालून जातस ना आम्ही 3-4 जोड्या मोठी गाडी तेच नाही थोडी. आणि मी आम्ही तर तुम्ही वाटच देखील राहू आणि त्या येतील. तू माणूस किती डोकावर नाही हा कामच सोडत नाही नुसतं वायबारपणा करस. आज डोक्यात लाय दिलं म्हणे म्हणा जे डोकं फिरी घेतं म्हणतं म्हणा बी ना तुला जीव भेटू करस आती मग बरोबर आहे ना. आणि गणपती स्मिता तुमले बी काल भेट जातं ना मग सगळं. हा माय काय करस मग आज ना मग म्हणे चिनबिनच गंमत उडायची ती. हा म्हणतं कायम ना काम 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 जन्माला आला येला पाणी भरता मेला म्हणतं अशी जिंदगी म्हणतं तुम्ही वाली स्वतः बी काय करतच नाही मला बी काय करू देतच नाही म्हणतं. आणि त्याचे डायरेक्ट असं बोल दिलं मग तुम्ही. बरोबर आहे ना मग डोकंच फिरलं असं म्हणणार आहे का आती मग गहन कराय गे ना आपण आता काय अशी एवढं काही पोरगानं तसं म्हणणं नाही काय नाही. हा आवडगोडीतून 2-4 रोज जास माणूस यस मग तू तर आत्यान घर राहतोत रातभर 2-4 रोज तुम्हाला घर राहतोत आता फिरतो ती जातो 1 आठवडा मा. पण बट जिथलं आई करस ना ते नाही साधं काम त्या वावर माहीन म्हणजे ना डोकंच काढत नाही इथलं बी काय चालस का. हा ना त्या सवीनं विचित्र आहे पण खरंच मग त्या सुद्धा वाट देखील आणतात पण या आवाजमुळे फोन होत नाही. माव पोरगाण्यारा मग घडी खालेच सांगत तो ते गणपती दकी नाही मग आमना 5 दिवस ना उठाड दिदा आम्ही पण आमना बिल्डिंग नशी अजून आमना या टावर ना लोके बिबलता पोवाशेतच मस्त कार्यक्रम इतला मस्त करतस ना आणि शांतता मस्त दाबडदिंगा नाही काय नाही पूर्ण असा सगळा उभा राहतील बाया एककडे माणसे एककडे इतलं मस्त करतस ना कार्यक्रम. आणि पोरे बी पण माव कसा इकडे तिकडे पडस नाही यार खूप लक्ष देणं पडस मला दुसरं काहीच नाही तर खूप असं म्हणजे मोठा पोरे बी खूप धरतस त्याला असं काही नाही पण मग आपले लक्ष देणं पडस ना एवढी गर्दीनं. मग माहिती आहे ते देणंच पडस ना लेकरूवर मग फोन घेणं काही नाही मला याद असते मी करीच येस मला काय राग राहत नाही करा आणि नुनानी घ्याने असं. पण असंच ना मग मी काहीच सांगेल होतं गणपती माझा सुटपून आले गणपती दकालचा सुटपून आले पण काही नाही असंच ना मग बटव नाही आता इजा नाही मग अजून 2-3 दिवस आहेत ना. आज रात्री जरी बसशात ना तुम्ही तर काल दिवसा काही लक्षात करल्यान तयारी खरंच इजा ना आमना सोसायटीत गणपती बाकी अजून. हा तू ना म्हणणं खरंय मग तो माणूस घर राहसे मग आता चित म्हणा आता राहसा मग मला येवाल ते काही नाही तडे अण्णा बी अशा रावण्याकडे रक्षाबंधनले बी गवते तर रातभर राहिनू तरी हीच नाही नुसतं कटकट करत. मग आता दल्ला पल्ला माय बाप म्हणा बी मराले बट ना त्या राहिनू रातभर ते काय वय ना बरं इथलं चालस का. मग म्हणशील म्हणतं 2 जण संगे राहसूत ते चिंता राहणार नाही पण तो माणूस कुठे आहे कस मग ती शेती ना ते दुसऱ्यालाच बी द्यायला पाहिजे तुम्ही एवढं टेन्शनच नाही लिहायला पाहिजे मग. आणि इकडे बी सगळ्या सोबत फॅमिली राहणार ना आपण तर कितली मजा आई मग उजुल बी आजी बाबा असं थोडे राहायला भेटी ना. मी तडे ते काय बागने देस बी नामले त्या पिंजरास ना त्यानं काही नाही कोंडायला निघत आमना जीव रावावणी ना बीन काय करस. पण असं आता काय तर माणूस रास ना ते माणूस ना कसं तुम्ही बी जरा असं बदलेस आमना बी बदलेस कवय तुम्ही या ना कवय आम्ही या ना असं म्हणून नसे दुसरं काय नाही. दिवाळी नंतर तर काम चालू करायला ना त्या बी बंगला ना ते दिवाळी नंतर लोन न बी टाकावेत त्या थोडंफार बाकी थोडं असं शेत मग ते बांधकाम बी मोठं आहे ना मग
1-1.5 करोड जाई म्हणे बांधकाम. असं आहे का? चांगलं आहे ना मग. हा बांधाय जाई मोक्याचं केराय ना आपलं आपलं ते मस्त राही. या पिंजरास मारा वाटणं मला पट्टच माहिती आहे पिंजरा. हा पिंजरास मा बिगन भाव आहे आई. बापरे भाव जबरदस्त आहे. तिथं जागा आपली लेवाय जाईल म्हणून. नाही तर तीच जागा ना तरी आता 60-60 लाख होई घ्यात. हा फक्त जागा 60 लाख नाही. आणि बांधकाम वेगळं म्हणजे पूर्ण बंगला जर लिहिला तर डायरेक्ट 2 करोड ना भेटा ना तरी आधी. मग आपलं बांधकाम ना खूप खर्च आहे ना. असं आहे. आणि मग सगळंच VIP सांगणार ना त्या तर मग सगळं टार्गेट पुढेच जाई ना आपलं कुठं. असं आहे. आणि आता शाळा वगैरे बी बनी तडे. सगळं म्हणजे एकदम VIP लोक आहेत ना तिकडे. म्हणजे कधीशी आहे भाऊनी जागा कोणता रोडले मग? पुन्हा मुंबई हायवे ना तो मुंबई हायवे तर तशी ना मग आपली जागा. मारती रातले पैसा नसतं त्या जागाच ना. असं आहे ना. जे बी करेल ते खूप चांगलं करेल. सगळं असलं नवाई वाटस. मग इकडेतल्या या ना मारलेले बा जागा असं म्हणे सगळं भारी भरतस. आणि ते चालू आहे लोन बी प्रोसेस तशी. बांधकाम ना करता दिवाळी नंतर लावतील ना तरी ते आकायची पर्यंत तयार होईल. मग तेव्हा अजूनही शाळा ना बी दखणं पडी ना मग व्यवस्थित म्हणीसन मग विचार चालला ना ते गणपती बाप्पानी इच्छा ते. निमायन दादानी गण कष्ट करेली आणि त्यांना पैसा जोडेले त्यानं काही नाही. त्याने लाईन नेमन करली पण दादावर मला ना 100% काय पण 101% भरोसा आहे बिन रे का. पण दादानी काय पाहतो पैसा मोडा नाही. हा व्यवस्थित असं आता परत पगार वाढणार ना. पोस्टिंग होईनी ना परत पेमेंट वाढी घ्या ती. चांगला राहा दादा सोनी वाचा आणि नाचा तेच म्हणणं शेवीन म्हण. नाही पण या गोष्टीच ना तुम्ही आहे नका करा माले. तुम्ही यावर करा आतली. लक्झरी वरी जा. मी तसे लेवाल दाड दिसू सांगस मी तसे लागे फोन करायला लावस पुन्हा का. जाऊ दे बी ना ते काय येवानो आता काही नाही. आता आको दत्तू ना सुना बाधा लागी मागाऱ्या उगाऱ्या सणपित्री काय वई काहीच होणार. लगेच नवरात्र म्हणून झोप लागस काय ये वई. आणि दिवाळी विशीन तुम्ही जी जायच्या आता ते काय करस काय येत नाही आता यंदा. नाही असं नक करा ना आई लागा ना. अक्का ना कोल्हा मेन ना फोन चाललाय ना बाई ना फोन निसराव जल्दी. मोदक करान करता बोलाय राहन तू सावटा मोठा मोदक करणार तस म्हणतं. मग शेवटला दिन बटच काही बनत नाही. मग ते पुरणनाच बनावस होते रोज. आज म्हणतो या दोन्हीच्या रिपाची वट्टा गणपती जितला तिथला असले 11 मोदक ती देऊ म्हणतं. तिथे अक्कानं हेच चालाय ना. ओ बापरे मी बी लाडू सास करता हून तू. सुरमान लाडू करू म्हणतं गणपतीन प्रसादले. ती बहीण काय वकार आधी बाई हो ना पण चाललाय ना वाटतं. ना पुण्याला जाऊन म्हणतात त्यात काय घेत नाही अक्का त्या काय नाही व तो अण्णा काय जाऊ देस का. स्वतः बी निघत नाही त्या काल बी निघू देत नाही तो अण्णा विचित्र आहे निसता. चाल बिन मग रे का. ते आशा बी येले रीना बी येले काय काम माहितीच नाही. दोन्हीच घर गणपती पटेले ना. तुम्ही रोज जाते ती ना मारतीले. मग नाही रोज जास्त आम्ही जसं बनणं तसं. काल दिन आशान घरचं ती नारायण होता. अरे वा मग नाही पण रातली गाडी मा बसा बर का. गणपती उठाडीन चाला जायच लागे त्यांना करायच्या जास्त. आनंद चौदस ना गणपती उठना का मी तुमले दुसरा दिन लागे तर बसाड दिसू गाडी मा बस. आणि नाही अण्णा त्या येतं होणार एकटे राहा म्हणणं दोन्हीच जण या. नाहीच म्हणते ना अण्णा त्या पण तुम्ही तरी या म्हणजे या आई प्लीज. दकच बी ना ते राजा बोलेन दल आले आपलं काय चालस. राजाले म्हणायला थोडस एवढा हप्ता तुम्ही दल आलाय द्या. बघ ना तू नुसतं डोकं फिरावंस तो माणूस. चाल मग त्या दोन्ही जणी काय सांगी राहणार. ठेवस काय बिनी ना बसा ना. माय बसाल टाइम नाही म्हणतं मला सुरमान लाडू बनायचा जरा प्रसादले संध्याकाळ करता. आणि मी बी मोदकच नाही करता उनू. कर देस ना दोन्हीच ले कर देस या मग घर.